एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मॅडम 50 प्रेफरन्सेस आम्ही कसे द्यावे, यावर मी याआधी पण व्हिडिओ बनवलेले आहे. ते नक्कीच तुम्ही पहा. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एक डेमो पाहणार आहोत की 50 प्रेफरन्सेस आपण कसे निवडू शकतो. बघा, मी काढलेली ही प्रिंट आउट आहे. मला जेवढे पण प्रेफरन्सेस आले होते त्याची मी हे बघा प्रिंट आउट काढून ठेवलेले आहे. आणि बघा इथे जनरेट प्रेफरन्सेस ऑफ ॲप्लिकंट विथ इंटरव्ह्यू, तुम्ही इथं बघू शकता. डेट 2022 ची, बरोबर आहे मित्रांनो. आणि प्रिंट डेट पण इथे दिलेली आहे 5/2/2024. इथे माझे नाव आहे मित्रांनो. तर बघा, मला हे एवढे सगळे प्रेफरन्सेस आले होते. आता या प्रेफरन्सेसमध्ये कुठलचे प्रेफरन्सेस आले बघा, तुम्ही टोटल नंबर पण मी दिलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर सिरियल नंबर असते, जसे तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार प्रेफरन्सेस जनरेट होता. डिस्ट्रिक्ट कुठून आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहे, डिस्ट्रिक्ट असते. नंतर मॅनेजमेंटचं नाव असते, कोणत्या संस्थेची ही जाहिरात आहे किंवा वॅकन्सी आहे. इथे तुम्ही बघू शकता, राजीव शिक्षण संस्था शेगावची ही संस्था आहे. आणि लेवल सेकंडरी आहे, कोणती लेवल आहे, की हायर सेकंडरी आहे की प्रायमरी आहे. इथे शाळेचं लेवल पण तुम्हाला दाखवते. शाळेचं मीडियम मित्रांनो, इथं शाळेचं मीडियम दाखवलेलं असते. पण टीचिंग मीडियम जर तुम्ही बघितलं तर टीचिंग मीडियम कुठे कुठे काय असतो, वेगळं असते. सपोज दॅट बघा, इथं शाळेचं मीडियम हे मराठी आहे, पण टीचिंग मीडियम तुमचं काय आहे मित्रांनो, इंग्लिश आहे. तर इथे मीडियम, शाळेचं मीडियम दिलेलं असतो. काय डेझिग्नेशन, क्वालिफिकेशननुसार डेझिग्नेशन असते तुमचं. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर 9वी-10वीसाठी पाहिजे असेल तर बघा इथं ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड फॉर 9 to 10, म्हणजे याला ग्रॅज्युएशन लागेल, बरोबर आहे. हायर सेकंडरी जर असेल तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल. 11-12 असेल, हे सगळ्या पोस्टिंग 9-10च्या आहे, म्हणजे इथे मला ग्रॅज्युएशन लागते. पे स्केल दाखवलेली आहे मित्रांनो. तर बघा इथे पे स्केल GT 9 लेवल दाखवलेले आहे. 9 to 10 साठी दाखवलेले आहे. 18,000 मला ॲज अ शिक्षण सेवक इथं पेमेंट मिळेल. संस्था ॲडेड आहे की नाही, तर बघा इथे संस्थेचं ॲडेड टाईप काय आहे मित्रांनो, ॲडेड आहे. ॲडेड नसेल तर पार्शियली ॲडेड असेल किंवा अनॲडेड असेल. आता इथे सब्जेक्ट दिलेला आहे मॅथमॅटिक्स अँड द सायन्स. आता इथं मॅथमॅटिक्ससाठी आहे, पण माझ्या ग्रॅज्युएशनला मला मॅथ हा सब्जेक्ट नव्हता, बायोलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री होते. तर मी हा जो प्रेफरन्सेस आहे डायरेक्टली काय केलेला आहे, कट केलेला आहे. याला मी प्रेफरन्सेस दिलेले नाही आहे. ॲज पर रूल ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आपल्याला तो सब्जेक्ट असायला पाहिजे, तेव्हाच आपण ॲप्लिकेबल असतो, नाही तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय होऊन जातो, कट होऊन जातो. टीचिंग मीडियम मराठीचं इथे. आणि इथे व्ह्यू असा तुम्हाला हे दिसेल, तिथे ॲडव्हर्टाइजमेंट दाखवेल या संस्थेची, की तिथे विजेची वॅकन्सी आहे की नाही. तर बघा, मी ॲडव्हर्टाइजमेंट बघितली होती आणि विजेसाठी एक जागा होती आणि ती पण महिलांचीच इथं होती, पण इथं मॅथमॅटिक्स असल्यामुळे मी याला प्रेफरन्स दिला नाही. हे सगळं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल. तुम्ही जर कास्टमध्ये असेल तर तुम्हाला सगळ्यामध्ये तुमच्या कास्टच्या, तुम्ही महिला असेल तर महिलाच्या किती जागा आहे, ओपनच्या जागा आहे की विजेच्या जागा आहे, हे पूर्ण ॲनालिसिस तुम्हाला इथं करावं लागेल. बघा इथे मी वाशिम जिल्ह्याची आहे. तिसरं प्रेफरन्स मी वाशिमला दिलं होतं. श्री सेवा सोसायटी वाशिमला. सेकंडरी लेवलचं होतं, माध्यम त्यांचा मराठी होतं. ग्रॅज्युएट टीचरसाठी 9वी-10वीसाठी होतं. शिक्षण सेवकला पेमेंट हे 18,000 होतं. विजेची एक जागा होती पण महिलाची नव्हती मित्रांनो. आणि सब्जेक्ट होता मॅथमॅटिक्स. मला BEdला पण मॅथ आणि सायन्स होतं, म्हणून मला दोन्ही प्रेफरन्सेस जनरेटेड झाले होते. पण जे सायन्सचेच प्रेफरन्सेस मी दिले, मॅथमॅटिक्सचे दिले नाही. आणि तुमचं टीचिंग मीडियम इथे काय होतं, मराठी होतं मित्रांनो. तर हे पण तुम्हाला काय करायचं आहे, केअरफुली बघा. तुम्ही विजेच्या जागाच मी फाइंड आउट केल्या होत्या, ज्या आपल्या जाहिराती आपण पाहणार
सर्चिंग बारला, तिथं पूर्णच तुमची जाहिरात ओपन होते आणि त्या जाहिरातीमध्ये पूर्ण तुम्हाला तिथं तुमच्या कास्टच्या जागा किती आहे, समांतर आरक्षणच्या किती आहे, ओपनच्या किती आहे, तुम्हाला हे प्रेफरन्स ओपनमधून आलं की कास्टमधून आलं, सगळं डिटेल तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये दिसतात मित्रांनो. तर ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, नंबरिंग करायचे आहे. कशाला? आपल्या जिल्ह्यानुसार. जसं की आता इथे वाशिमला मी केलं आहे, वाशिमच्या लागूनच कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्हा आहे. तर मग दुसरं प्रेफरन्सेस मी कुठे देणार? अकोल्याला देणार. जर आपली इच्छा असेल की मी माझा जिल्हा सोडून दुसरीकडे पण जाऊ शकते, कुठे पण जाऊ शकते, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या मनानुसार जे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या संस्था जर असेल, रयत संस्था झाले, दुसऱ्या संस्था झाल्या, तर तुम्ही त्यांना पहिला प्रेफरन्सेस देऊ शकता, पण तुमची आपला जिल्हा सोडून जाण्याची तयारी असेल तेव्हा. आता मी पहिला कसं वाशिमला देणार, नंतर अकोला देणार, नंतर अमरावती देणार किंवा वर्धा देणार, हे माझे जवळचे जिल्हे झालेले आहेत. तर मग मी काय करणार, ह्या जिल्ह्यांना पहिले निवडणार. मग रायगड हे दूर झालं, तर मग मी हे इथं विजेची जागा नाही आहे, मग विजेची जागा नसल्यावर मी हा निवडला. लातूर फार दूर येते, इथे पण विजेची जागा नाही आहे, म्हणजे ओपनमधून हे मला काय आलेले आहे, प्रेफरन्सेस आलेले, ते हे मी निवडणार नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला हे सगळं ॲनालिसिस करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला काय समजते की कोणते प्रेफरन्सेस आपल्याला कधी द्यायचे आहे, नंबर वाईज कसे द्यायचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते समजणार नाही. इथे दुसरा प्रेफरन्स मी यवतमाळला दिलेला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थाला. सेकंडरी लेवलला होता, माध्यम मराठी होता मित्रांनो. ते पेमेंट पे स्केल हे होतं 18,000 शिक्षण सेवेसाठी. इथं बघा, विजे महिलाच्या एक जागा होती, टोटल विजेसाठी 3 जागा होत्या आणि सायन्ससाठीच ही पोस्ट होती, म्हणून मी याला 2 नंबर दिले. म्हणजे यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे आहे. जसं की आता नेक्स्ट मला अमरावती खूप जवळच आहे, तर मग नेक्स्ट मी काय करेल, अमरावतीला प्रेफरन्स देईल. पण अमरावतीमध्ये ह्या संस्थेला विजेच्या जागा नाही आहे, ओपनमधून ही जागा आली होती, म्हणून मी इथे प्रेफरन्सेस दिलेला नाही आहे. तर मग या प्रकारे तुम्हाला 50 प्रेफरन्सेस कसं करायचं आहे. आता खाजगी संस्थेच्या खूप साऱ्या तुम्हाला प्रेफरन्सेस येतील, मग तुम्हाला ते कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर ॲनालाइज किंवा चेक करता येईल का? नाही. अशा प्रकारे प्रिंट जर काढल्या तुम्ही, तर 1 बाय 1 एका एका संस्थेची तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी माहिती आहे तुम्ही असा रफ वर्क करून कंप्लीट करू शकता आणि 50 प्रेफरन्सेस अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. बघा, पहिला प्रेफरन्सेस मी पुन्हा यवतमाळला, मला पुसद जवळ मिळते म्हणून पहिला प्रेफरन्सेस मी यवतमाळलाच दिलेला आहे. सेकंडरीसाठीच दिलेला आहे. इथं पे स्केल आहे 20,000, कारण की हायर सेकंडरीसाठी मीन्स 11-12साठी ही पोस्ट होती मित्रांनो. आणि बघा, ॲडेड होती 100% संस्था. बायोलॉजीसाठी ही पोस्ट होती आणि महिलाची बघा 1 वॅकन्सी होती. टोटल विजेच्या 3 वॅकन्सी होती, म्हणजे ही पोस्ट जी आहे मित्रांनो माझ्यासाठी 100% बरोबर होती. त्यामुळे मी ह्याला काय केलं मित्रांनो, 1 नंबरवर ठेवलं होतं. आपण दुसरं एक आहे की ॲडेडच्या बाकीच्या सगळ्या मला ॲडेडच्याच आलेल्या आहे, पण काही ॲडेड नंतर मित्रांनो बघा, पार्शियली ॲडेड जी आहे संस्था मला आलेल्या होत्या. बघा, इथे लिहून असता ॲडेड टाईपमध्ये. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की सगळ्या संस्था मला ॲडेडच्या आलेल्या आहेत. त्यानंतर मला पार्शियली ॲडेड मीन्स 20%, 40%, 60%, 80% अशा पार्शियली ॲडेड असतात. तर बघा, मला इथे लिहून असते की पार्शियली ॲडेड आहे आणि सेम प्रोसेस इथं विजेची जागा नाही आहे, ओपनमधून ही वॅकन्सी मला आलेली होती. तर ॲडेड टाईपमध्ये तुम्हाला ॲडेड. आता पार्शियली ॲडेड आहे, किती पर्सेंट आहे, 20% आहे मित्रांनो. तो आपला जो पे स्केल असेल बघा, S40 नुसार असेल. जे आपली बेसिक पेमेंट असेल 38,600, यानुसार आपल्याला 20% पेमेंट काय होणार मित्रांनो, मिळणार. हा पण एक विचारात घेणारी बाब आहे. त्यानुसार आता ही 20% आहे, तो S40 लेवलनुसार आपल्याला पेमेंट मिळणार.
आणि बघा इथे S60 नुसार आपल्याला मीन्स बेसिक इथे चेंज झालं. इथं 38,000 होतं, इथे बेसिक काय होत आहे, चेंज होत आहे. 44,900 आपलं बेसिक असणार आणि त्यानुसार आपल्याला 20% पेमेंट स्टार्टिंगला चालू होणार. याच्यात शिक्षण सेवक आपल्याला लागून असते, डायरेक्टली पेमेंट आपल्याला चालू होत असते. त्यानंतर पार्शियली ॲडेड झाल्याच्या नंतर मित्रांनो काही अनॲडेड संस्था असतात. इथे बघू शकतात तुम्ही. अनॲडेडमध्ये कोणत्याही प्रकारची पेमेंट तुम्हाला मिळत नसतं. तर ते पूर्णपणे संस्थेवर डिपेंड असते की ते आपल्याला पे करणार की नाही. तर बघा इथं मला अनॲडेडच्या पण संस्था आलेल्या आहे आणि टोटल नंबर मी ॲज युज्युअल जसं सांगत असते नेहमीप्रमाणे की मला 600 प्रेफरन्सेस आले. तर तुम्ही इथं बघू शकता की 590 प्रेफरन्सेस एवढे मला आले होते. आणि असं पूर्ण टोटली मी काय केलेलं आहे मित्रांनो, ह्या प्रिंटनुसार ठरवलेलं आहे की किती प्रेफरन्सेस मला द्यायचे आहे आणि कोणाला. आता तुम्ही इथे जर बघसाल तर मला अनॲडेडला प्रेफरन्सेस द्यायचंच नव्हतं, कारण की लागल्याच्या नंतर आपल्याला कोणतंही पेमेंट मिळणार नाही. मग आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या विचार करूनच करायला पाहिजे. तर प्रेफरन्सेस मी तरी यांना दिलेले नाही आहे. तुम्ही नंबर वाईज बघू शकता, पण मी प्रेफरन्सेस इथे दिलेले नाही आहे. पण इथे ॲडेड टाईपमध्ये तुम्हाला असं स्पेशली मेन्शन करून असते ती संस्था ॲडेड आहे की अनॲडेड आहे. त्याच्यानंतर मीडियम माध्यम नक्कीच लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. माध्यम हा शाळेचा माध्यम हा दुसरा असतो मराठी, पण टीचिंग मीडियम जो असतो ते मराठी असू शकतो किंवा इंग्लिश असू शकतो. मग तुम्हाला जर टीचिंग मेथड इंग्लिश असेल, त्या शाळेचं माध्यम जर मराठी असेल तर टीचिंग मीडियम म्हणजे तुम्हाला लेसन प्लॅन हा इंग्लिशमध्ये काढावा लागेल आणि इंग्लिशमध्ये काय करावं लागेल, तुम्हाला तिथं डेमो द्यावं लागेल किंवा इंटरव्ह्यू द्यावं लागेल, कारण की त्याचं टीचिंग मीडियम आहे तो असणार आहे इंग्लिश. जर तुम्ही मराठीत तिथं डेमो दिलं, सपोज जर सायन्ससाठी मी सांगत आहे तुम्हाला, मॅथ्ससाठी, तर तुम्हाला टीचिंग मेथड म्हणजे तुम्हाला कशात शिकवावं लागेल, इंग्लिशमध्ये शिकवावं लागेल. हे बघा इथे बायोलॉजीसाठी टीचिंग मेथड काय असेल, इंग्लिश असेल, पण याचं माध्यम मराठी मीडियम आहे. बरोबर आहे. इथे बघू शकता तुम्ही माध्यम शाळेचं माध्यम मराठी आहे आणि टीचिंग मेथड पण काय आहे, मराठी आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण की विथ इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला लेसन प्लॅन न्यावं लागतो आणि तुम्हाला डेमो द्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधून थोडी जरी आयडिया आलेली असेल की तुम्हाला कसे प्रेफरन्सेस द्यायचे आहे, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे काहीही अपडेट असेल तर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवेल किंवा लाईव्ह घेईल आणि तुमच्या सगळ्या समस्याचं समाधान करेल. पुन्हा शेअर पण करा, जेणेकरून दुसऱ्याला मदत होईल. धन्यवाद मित्रांनो.